आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोभून दिसेल? आयला मी तसं नव्हतं म्हणलो. हे एकाच्या दोन जोडीत येतो उगाच. एक त्यावेळेचा असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी 1-1.5 वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे. तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा असू द्या, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे. असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलो होतो त्यावेळेस. आणि यांचं काहीच नाही हो, कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही. आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला, हे काय आले ते काय आले, कधीच बदल होणार नाही. आम्हाला कामं कष्टच करावे लागणार आहेत. लोकांच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत. माथाडी कामगार करून आम्हाला हमाल्याच करावे लागणार आहेत. हॉटेल टपऱ्यात चालवावं लागणार आहेत. हातगाड्यावरतीच कामं करावे लागणार आहेत. हे कोणी आलं तरी बदल तोडवणार आहे. यांचे पाहुणेरावळे सुधारणार आहेत. त्यांनी यांना भूखंड पाहिजेत, यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत, मोठमोठाले यांना हे ग्राउंड साफ करतात, यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुराणात. आता त्या आदिवासींचं एक बेट आहे, ते बेट सुद्धा पुराणा यांना पलीकडच्या कडेला कुठंतरी येऊन गुलाल टाकून लगेच उद्घाटन पण केलं. यांचा व्यापार चालला पाहिजे, यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे. याच्यासाठी यांचे हे प्रयत्न असतात. आम्हाला काहीच फरक पडणार नाही ना. गोरगरिबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का? तर याचं उत्तर हे अजिबात नाही. यांच्यात लोक सुधारणार आहेत. परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो, त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना. आणि मी बदलतोय कुठं? आणि लोकांची ती मनच आहे, मुंबईत ठाकरे पाहिजे. आमचे थोडी मन आहे. आता कोणाच्या हातात शोभून दिसेल? कोणाचे असले तरी सांगितलं ना तुम्हाला, कोणाचे असलं तरी शोभून काही दिसतच नाहीये. शोभायला की नाहीच आहे ती. आता शेवटी काय असतं, गदड उकांड्यावरच लोळणार आहे. त्याला किती धुवून आणा तुम्ही. त्यामुळे हे राजकीय पक्ष सगळे सारखे, कोणासंग युती सुद्धा सांगता येणार काय म्हणावं, कोण पाहिजे. आता जर आम्ही म्हणतो हा हे पाहिजेत ते पाहिजेत, अहो युत्याच कळणार कोणासंग कोणाचे आहेत. भाजपची राष्ट्रवादी संघ, राष्ट्रवादीची काँग्रेस संघ, काँग्रेसची बेसरामा संघ आहे. अरे कोण कोणासंग करतं, युतीच मिळ लागत नाही. म्हणजे विरोधकच नाही राहिला आता. ना ठाकरे भाजपचे विरोधक आहेत, ना भाजप ठाकरेचे विरोधक आहे, ना ते पवाराची राष्ट्रवादी कोणाची भाजप शिवसेनेचे विरोधक आहे, कोणीच नाही. यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या सोयीनुसार युत्या केल्या. संभाजीनगरला वेगळं, तिकडे त्या नाशिकला वेगळं, सोलापूरला वेगळं, मुंबईत वेगळं, पुण्यात वेगळं, या नांदेडला वेगळं, सगळी वेगळी वेगळी पद्धत आहे यांची युत्या करण्याची. यांच्याबद्दल काय बोलावं. पण त्यावेळेस होतं ते स्टेटमेंट होतं ते खरं होतं. त्याला काय की त्यावेळेस ती मन आहे खेड्यात की मुंबईत ठाकरेच पाहिजे. काय वाईट आहे त्याच्यात एवढं? शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही ज्या प्रमाणपत्रासाठी लढा दिला 2 वर्ष झाले की कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यात यावं, असेच काही प्रमाणपत्र निघालेले यावेळेला ओबीसी प्रवर्गातून उभे आहेत, ओबीसी उमेदवार म्हणून, आणि त्यांना बोगस उमेदवार म्हणून हिणवलं जात आहे. आणि यांनी कशाला भरला, अशा प्रकारची त्यांची अवहेलना. अरे आम्ही नाही बोगस आहे, भंगार बोगस आहे सगळे. आम्ही 150-200 वर्षापासून आमच्या नोंदी आहेत. यांना आता 1994 पासून जे दिलेला जे आर काढून दिले हे तर प्युअर बोगस आहेत. मग ओरिजिनल बोगस कोण असते तर 1954 पासून आरक्षणात घुसलेले ते तर बोगसच आहेत. एकच का उभा राहतात. मग आमचं तर म्हणणं आहे की माझ्या गरीबाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून ही लढाई आहे. ते शिक्षणात नोकरीत जावं, त्यांना योजना मिळाव्यात, उच्च शिक्षण घ्यावं, पोरं पोरी IPS IAS दर्जाचे अधिकारी होईल, यासाठी मी ते आरक्षण मागतोय. माझं तर सरळ म्हणणं आहे, कुणबी प्रमाणपत्रावर कोणी बांधवून उभा राहूच नका. पण ऐकन तरी कोण? जिथं आहे म्हणल्यावर ते कचाकच उभा राहतात, नको म्हणलं तर राहतात. त्याला कोण काय करणार आहे? आणि एवढं पोट दुखायची काही गरज पण नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे की पोट दुखायची गरज नाही. कारण तुम्ही तसं वागायला पाहिजे होतं. नाव जे ठेवतात ना ओबीसीचे कोण नेते फिती येत नाही, हे जे नाव ठेवतात ना कुणबीतून उभा राहिले बोगस राहिले, ते बोगस नाही, त्यांचे पूर्वीचेच प्रमाणपत्र आहेत. बोगस तुम्ही आहेत. आणि तुम्हाला इतकंच वाईट वाटतं तर तुम्ही नीट वागायचं ना. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं 1994ला, त्यानंतर तुम्ही ओबीसीच्या जागा घेतल्या, नोकरीतल्या घेतल्या, शिक्षणातल्या घेतल्या, आणि त्या घेऊन सुद्धा तुम्ही आमच्या ओपन मध्ये आलात. त्यावेळेस आम्ही म्हणलो तुम्हाला आमच्या ओपन मध्ये कशाला येता. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.